दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी अतिशय दिमाखात आणि सुसज्ज असं नियोजनबद्ध आयोजन या ठिकाणी पाहायला मिळतोय। भूमिताई हिच्या नावाने ही ट्रॉफी गणली गेली आहे। पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय। या मॅचमध्ये द्वारकानाथजी चोरगे बिलवलीहून आहेत, त्यांचं देखील स्वागत। पंचांच्या भूमिकेत मेन पंच तथा स्क्वेअर लेग पंच दीपकजी पाटील। पहिलाच बॉल अखोड टप्प्याचा चेंडू होता, परंतु यावेळेस लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळेल। संघाचं अकाउंट ओपन होणार आहे बिनबाद 1। बॅटकट आहे, ओके। गोलंदाज या ठिकाणी प्रीतम। बेलपाडा संघाने प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला। अजिवली संघ हा बॅटिंग करत आहे। यावेळेस अतिशय जबरदस्त कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतं। वन बाउन्स चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, हा येतो इथे खणखणीत असा चौकार। या चौकाराच्या मदतीने 5 धावा धावफलकावर पाहायला मिळतात। ज्या पद्धतीनं पहिला चेंडू फेकी केला होता गोलंदाज प्रीतम या गोलंदाजाने, असं वाटलं होतं की रोखून ठेवणार अजिवली संघाला, परंतु दोन्ही संघ अतिशय मातब्बर संघ आहेत। पुन्हा एकदा गोलंदाज, यावेळेस पुन्हा एकदा साऊंड या ठिकाणी अतिशय स्वीट साऊंड आलं। जबरदस्त क्षेत्ररक्षण या ठिकाणी। आउटफील्ड थोडी खराब आहे मित्रांनो, थोडीशी चढण आहे त्या कव्हरच्या क्षेत्रामध्ये, परंतु या 2 धावा निश्चित मिळणार। 2 धावेच्या मदतीने 7 धावा धावफलकावर या ठिकाणी पाहायला मिळतात। फुलटॉस चेंडू, चांगला फटका कव्हरच्या क्षेत्रामध्ये, चेंडू जाणार सरळ चौकाराच्या दिशेने बाउंड्री लाईनच्या बाहेर। 4 धावा, या 4 धावेच्या मदतीने आता मात्र धावफलक चांगल्या 2 अंकी धावात रूपांतर होतोय। 11 धावा जबरदस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय। फलंदाजी पहिल्या चेंडूवर 1 धाव मिळाली होती, परंतु तदनंतरच्या चेंडूवर फलंदाज आदेश गायकर याने चांगली फलंदाजी पाहायला मिळतो। गॅप शॉट या ठिकाणी निवडतोय, हा देखील कव्हरच्या क्षेत्रामध्ये एक खणखणीत असा चौकार। पाहायला गेलं तर एक तंत्रशुद्ध फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळतोय। आदेश गायकर या फलंदाजाच्या माध्यमातून वैयक्तिक 14 या धावसंख्येवर खेळतोय आदेश गायकर, परंतु ऑफसाईड कव्हर पॉइंट हा क्षेत्र सातत्याने निवडला जातोय। यावेळेस बॅटचे येणारे जे चेंडू खाली क्षेत्ररक्षण मिसफील्ड पाहायला मिळाली। आदेश याला जीवनदान मिळतोय, परंतु 1 धाव देखील खर्च होतोय। शेवटचा चेंडू होता मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील। या पहिल्या षटकानंतर धावफलकाचा विचार केला तर 16 धावा धावफलकावर एकही गडी न गमावता। या ठिकाणी आपण पाहतोय भूमी 11 क्रिकेट संघ कोण यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित भूमी चषक 2024 हे पर्व, आणि या चषकाला भेट देण्यासाठी आमचे सन्माननीय मान्यवर आमचे सर्वांचे लाडके चेतनजी म्हात्रे, म्हणजेच आमचे सर्वांचे लाडके भाया शेठ जे म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेले आहे। मी आयोजकांना विनंती करतो की त्यांचं पुष्प गुच्छ आणि मायेची उबदार शाल देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे। आमचे सर्वांचे लाडके चेतनजी JM म्हात्रे, म्हणजेच आमचे सर्वांचे लाडके JM म्हात्रे यांचे सुपुत्र तथा JM म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर यांचं या ठिकाणी शुभागमन व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे। या मैदानाची जी डागडुजी करण आपण म्हणतोय, सर्व सामग्री, मग त्यामध्ये JCB रोलर प्लेट मशीन असो किंवा पाण्याचे पंप असो, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला देण्यात येतं आणि त्यांचं सहकार्य वेळोवेळी आम्हाला मिळत राहतोय। तथापि
त्यांच्या समवेत सन्माननीय मान्यवर विकासजी मोरे साहेब माजी सदस्य वारदोली यांचं देखील स्वागत या ठिकाणी व्यासपीठावरती करायचं आहे. दोन चेंडू आणि 26 धावा झालेल्या आहेत. यावेळीचा आखू टप्प्याचा चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार. 32 धावा. त्यांच्या समवेत आमचे कोणगावचे युवा नेतृत्व, शेतकरी कामगार पक्षाचे पुरोगामी युवक संघटनेचे उपाध्यक्ष गुरुदत्तजी केशव म्हात्रे यांचं देखील स्वागत करायचे. आयोजकांना विनंती करतो की आपण गुरुदत्तजी केशव म्हात्रे यांचं देखील या ठिकाणी व्यासपीठावरती स्वागत करायचं आहे. तसेच आमचे शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेतृत्व आणि एक धडाकेबाज कार्यकर्ता म्हणून ज्यांची ओळख आहे सूरजजी गायकर यांचं देखील व्यासपीठावरती स्वागत करायचे. गुरुदत्तजी केशव म्हात्रे पुरोगामी युवक संघटना उपाध्यक्ष यांचं या ठिकाणी व्यासपीठावरती स्वागत होते. शेतकरी कामगार पक्षाचे एक धडाकेबाज युवा नेतृत्व. दुसरे आदरणीय मान्यवर सूरजजी गायकर, शेतकरी कामगार पक्ष युवा नेतृत्व, एक धडाकेबाज युवा कार्यकर्ता म्हणून ज्यांची ओळख सूरजजी गायकर यांचं देखील व्यासपीठावरती स्वागत होते. मान्यवरांची मांदियाली या व्यासपीठावरती खूप मोठ्या संख्येने, त्याच्यामुळे लाईव्ह प्रेक्षेपण या ठिकाणी देण्यात थोडंसं विलंब होत आहे. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त निश्चितच करणार आहे. तर धावपलकावर धावा आहेत 35 धावा. सन्माननीय मान्यवर दर्शन संदेशजी पाटील 24 लाईव्ह इव्हेंटचे सर्व आपण व्यासपीठावरती यायचे. संदेशजी पाटील 24 लाईव्ह इव्हेंटचे सर्व आपण व्यासपीठावरती यायचे. तर बोलूया मित्रांनो मॅचकडे. खऱ्या अर्थाने 2 षटकांची समाप्ती या ठिकाणी झालेली आहे. चेंडूची पूर्तता मैदानामध्ये करायची आहे. 2 षटकं या ठिकाणी संपुष्टात येत आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर धावा आहेत 39 धावा. म्हणजे पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामागे धावा खर्च झाल्या होत्या 16 आणि दुसऱ्या षटकामध्ये मात्र तब्बल धावा खर्च झाल्या 23. आणि त्याच्यामध्ये आपण पाहायला गेलं तर आदेश गायकर याने मात्र मोठे फटके खेळून काढण्याची जिम्मेदारी आपल्यावर ओढून घेतलेली आहे. कारण की एक जबरदस्त फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 9 चेंडू आणि 31 धावांवर नाबाद आतापर्यंत आदेश गायकर हा फलंदाज खेळपट्टीवर अगदी तल ठेकून उभा आहे. नवीन गोलंदाज यावेळेस गोलंदाजीसाठी सज्ज असणारे राज पाटील. अजिवली संघ म्हटला तर असं वाटलं होतं सुरुवातीला की तौशिफ याच्याकडून मोठे फटके पाहायला मिळते. यावेळेस कव्हरच्या डोक्यावरून लाजवाब देखना फटका, क्रिकेटचे सौंदर्य वाढणारा हा फटका पाहायला मिळाला आदेश गायकर याच्या बॅटमधून. हा तो एक षटकार, उत्तुंग षटकार. या षटकाराच्या मदतीने संघाच्या धावपलकावर धावा पाहायला मिळतात 45 विदाउट लॉस. अजून एक आडवा बॅटने खेळून काढण्याला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. याच्या अगोदरचाच बॉल आला होता, तो पाठवला होता कव्हरच्या डोक्यावरून. तदनंतर आखू टप्प्याचा चेंडू हा भिडकवलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार. 51 धावा. मित्रांनो अर्धषटक कंप्लीट झालेलं आहे. आजच्या दिवसातील पहिलं अर्धषटक जातोय अजिवली संघाच्या बाजूने. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचे या अर्ध्या षटकाचं. 51 धावा विदाउट लॉस. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळतो. यावेळेचा चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा इनस्विंग होणारा चेंडू फलंदाजाने हेरलाय की चेंडू नक्कीच घातक आहे. त्यांना त्या चेंडूला मात्र सन्मान या ठिकाणी दिलेला आहे. निर्धाव चेंडूची सांगता 51 धावा. आदेश जबरदस्त बॅटिंग. 43 धावांवर नाबाद पारी खेळतोय. 12 चेंडू 43 धावा. यावेळेचा चेंडू काहीसा उचली घेणारा चेंडू जातो निर्धारित क्षेत्रामध्ये. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव मिळणार. या एका धावेच्या मदतीने 52 धावा या धावपलकावर. मात्र सर्वांच्या नजरा
ह्या लागल्या गेलेल्या आहेत आदेश गायकर या फलंदाजाकडे. कारण की आदेश गायकर हा वैयक्तिक 13 चेंडूंचा सामना करत असताना 44 धावांवर नाबाद पारी खेळतोय. काय या मॅचमध्ये पहिलं अर्धशतक यावेळेस प्रेक्षकांना पाहायला मिळणार का? विविध प्रकारचा प्रश्न. तौशिफ शेख एक जबरदस्त हार्ट हिटर फलंदाज म्हणून आजिवली संघाचा ओळखला जातोय. त्याच्या बॅटमधून निघतोय स्कोरलेगच्या डोक्यावरून एक दिमागदार षटकार. या षटकाराच्या मदतीने धावफलकावर धावा पाहायला मिळतात 58 धावा. ज्या पद्धतीने आदेश गायकर या फलंदाजाने घणाघाती वार केले होते बेलपाडा संघाच्या या गोलंदाजांवर, अगदी त्या जखमेवर मीठ चोलताना दिसतोय तौसिफ शेख आजिवली संघाचा. तिसऱ्या षटकामधला शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज राज पाटील. या गोलंदाजाला देखील 3 षटकार बसलेले म्हणजे महागडी गोलंदाजी. समोर फलंदाज तौशिफ. यावेळेचा आडव्या बॅटने खेळून करणारा हा फटका. जवळपास इथे धावा जर जास्त असता, जेवढा लांब चेंडू गेले असता तर हा 8 जरूर असता, परंतु यावेळेस धावा मिळणार फक्त 6. या 6 धावेने संघाच्या धावफलकावर धावा पाहायला मिळतात 64 धावा. आजच्या दिवसातील धावांचा उच्चांक गाठताना आजिवली संघ या ठिकाणी पाहायला मिळतो. जबरदस्त बॅटिंग. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 64 धावा. अजूनपर्यंत एकही गडी गमावलेला नाही आजिवली संघाने. जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळतोय. आदेश गायकर आणि तौशिफ शेख या 2 फलंदाजाच्या माध्यमातून. चौथं आणि स्लॉगवरचं षटक घेऊन येतोय मयंक पाटील. मयंक पाटील हा गोलंदाज युवा आहे, परंतु बघायचंय कशा पद्धतीने या युवा गोलंदाजी होतोय. आपण समोर फलंदाज पाहतोय आदेश गायकर. तो 13 चेंडू आणि 44 धावांवर नाबाद पारी खेळतोय. यावेळचा हा चेंडू आडव्या बॅटने चेंडू खेळून काढला. 1 धाव तर सहजरित्या पूर्ण झालेली आहे, परंतु यावेळेस निर्धारित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय 1 धावेसाठी. या 1 धावेच्या मदतीने धावफलकावर धावा पाहायला मिळतात 65 धावा. 14 चेंडू आणि 45 धावांवर नाबाद पारी खेळतोय आदेश गायकर. हा फलंदाज नॉनस्ट्राईक एंडला उभा आहे. सध्या तरी तौशिफ शेखची हवा आहे या मैदानावर. तौशिफ शेखच्या बॅटमधून निघतोय हा लगातारचा 3रा षटकार, म्हणजे षटकारांची हॅट्रिक यावेळेला साधताना दिसतोय तौशिफ शेख. कारण की मागच्या 2 चेंडूवर 2 षटकार लगावले होते, या चेंडूवर देखील षटकार. जबरदस्त बॅटिंग. धावफलकावर धावा पाहायला मिळतात 71 धावा. यावेळेचा पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता. मिस टायमिंग शॉट. चेंडूखाली क्षेत्ररक्षक आणि झेल बाद होतोय तौसिफ हा फलंदाज. जबरदस्त बॅटिंग यावेळेस तौसिफ शेख याच्या बॅट माध्यमातून पाहायला मिळाली, परंतु हडलक शेवटच्या चेंडूपर्यंत खेळ करू शकला नाही. पहिला गडी गमावतोय बॅटिंग करत असताना आजिवली संघ. नवीन फलंदाज विशाल ठाकूर. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी मी तर म्हणेल मयंक पाटील या गोलंदाजी पाहायला मिळतोय, ज्याने पहिल्या चेंडूवर 1 धाव खर्च केली. दुसऱ्या चेंडूवर षटकार आला जरूर, परंतु तौशिफ शेख सारख्या हार्ट हिटर फलंदाजाला मैदानातून बाहेर काढण्यात तो यशस्वी ठरला. पुन्हा एकदा सज्ज मयंक. यावेळचा चेंडू सेफ डिफेंड पाहायला मिळतोय विशाल ठाकूर याच्या माध्यमातून, कारण की त्याला माहित आहे आपला साथीदार आदेश गायकर हा 45 धावांवर नाबाद पारी खेळतोय. कदाचित एक नवीन विक्रम या ठिकाणी नोंदवण्यासाठी सज्ज असणारे, या मैदानात एक इतिहास नोंदवण्यासाठी सज्ज असणारे अजय गायकर. यावेळचा हा चेंडू आडव्या बॅटने चेंडू खेळून काढतो. 1 बाउंड चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 15 चेंडू आणि 49 धावांवर नाबाद पारी खेळतोय आदेश गायकर
हा फलंदाज धावफलकाचा विचार केला तर तब्बल 76 धावा धावफलकावर लागले गेले आहेत. एक धावेची गरज आहे अर्ध्या शतकासाठी आणि सेफ डिफेंड पाहायला मिळतोय. काय डायरेक्ट हिट होतोय का, परंतु नाही, अर्ध शतक या ठिकाणी पाहायला मिळतोय. फलंदाज आदेश गायकर. मित्रांनो, आदेश याला देखील विनंती असणार आहे की आपली बॅट वरती करायचे. चांगली बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळाली आदेश गायकर या फलंदाजी आणि नक्कीच प्रेक्षक देखील टाळ्यांच्या गजरात या अर्धशतकाचं स्वागत करतात. 16 चेंडू आणि 50 धावांची नाबाद पारी खेळली आदेश गायकर या फलंदाजाने. तथापि आमचे सर्वांचे लाडके चेतन जेम म्हात्रे तथा भाया शेठ यांचं या ठिकाणी शुभागमन झाले होतं. त्यांच्या माध्यमातून निश्चितच जेम म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर यांचं देखील या ठिकाणी व्यासपीठावरून प्रस्थान होत आहे. त्यांच्या माध्यमातून या मैदानासाठी विविध प्रकारची सामुग्री पुरवली जाते. त्याच्यामध्ये JCB रोलर प्लेट मशीन असो अथवा पाण्याचे पंप असू द्या, साहेबांच्या मदतीने साहेबांच्या पुढाकाराने याची आम्हाला सेवा पुरवली जाते. त्यांचं या ठिकाणी रजा घेतली जाते या टुर्नामेंटमधनं. आपण या ठिकाणी मोलाचा वेलात वेल काढून आल्याबद्दल आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. पहा मित्रांनो, आत्ताच ज्या खेळाडूने अर्धशतक झलकावलं, मित्रांनो असे बरेचसे मान्यवर आपण व्यासपीठावरती पाहतोय अथवा प्रेक्षकांच्या मधोमध पाहतोय की जे अगदी दान स्वरूपात आणि एक आपल्या संघाचं एखादा युवा खेळाडू असू द्या किंवा एक चांगला जबरदस्त खेळाडू असू द्या, त्याचं मनोबल वाढवण्यासाठी त्याला कुठेतरी मानधन देत असतात की बाबा रे तू 3 षटकार मार, 6 षटकार मार, तुला आम्ही एवढे एवढे मानधन देऊ. परंतु ते षटकार मारून झाल्यानंतर मानधन लावणारे जे काही मान्यवर असतात ते खरोखरच हृदयाने आणि मनाने खूप मोठे दिलदार व्यक्ती म्हणून ओळखले जातात. असेच आमच्या गावचे माजी सरपंच बालारामजी शिशवेसाहेब यांच्या माध्यमातून आदेश गायकर याला अर्धशतक झलकवल्याबद्दल तब्बल 1000 रुपये देण्यात येणार आहेत, याची देखील नोंद घ्यायचे. आणि साहेबांचं मी बालाराम शिशवे साहेबांचं मी विशेष कौतुक करेल की आज अर्धशतक मारून झाल्यानंतर त्यांनी हे पारितोषिक डिक्लेअर केले, म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. असे मान्यवर आम्हाला खूप कमी ठिकाणी पाहायला मिळतात. धन्यवाद साहेब, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आपण या ठिकाणी टुर्नामेंटचं मनोमुराद आनंद घेता भूमी 11 क्रिकेट संघ कोण यांच्या माध्यमातून यांच्या संपूर्ण नियोजनातून ही निर्माण झालेली ही टुर्नामेंट, अर्थातच भूमी 11 चषक 2024चं हे पर्व. आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय दिमागदार पद्धतीने नियोजनबद्ध आयोजन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. प्रथम क्रमांक या ठिकाणी 20,000, द्वितीय क्रमांक 10,000, मालिकावीरसाठी कूलर, उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजसाठी टी शर्ट या ठिकाणी देण्यात येणार आहेत. आपण या ठिकाणी जर पाहिलं तर प्रथम क्रमांक मित्रांनो 20,000 आहे, परंतु आपण या ठिकाणी लाईव्ह मध्ये पाहू शकता 20,000 रुपये प्रथम क्रमांक आहे. परंतु ट्रॉफ्यांचा जर विचार केला की सुरुवातीला मला वाटलं की 1 लाखाच्या टुर्नामेंट आहेत की काय, परंतु ज्यावेळी मी जाहिरात पाहिली त्यावेळी असं समजलं की 20,000 रुपयाच्या ह्या ह्या टुर्नामेंट आहे आणि 8 संघांना या ठिकाणी प्राधान्य करण्यात आलेलं आहे. परंतु खरोखरच एक दिमागदार आयोजन. पहिला चेंडू ईट का जवाब पत्थर से, बेलपाडा संघ सुद्धा म्हणतोय हम भी किसी से कम नहीं. पहिल्या चेंडूवर षटकार. गोलंदाज या ठिकाणी विशाल ठाकूर
प्रसाद पाटील बेलपाडा संघाचा एक हार्ट हिटर फलंदाज म्हणून ओळखला जातोय. नक्कीच मित्रांनो, स्वतःच्या निर्णयावर ठाम राहता यायला हवं. निर्णय चुकीचा जरी असेल तरी चालेल. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येतोय हा दाखवतोय प्रसाद पाटील. यावेळचा चेंडू मात्र वाईट बॉल. अवंतर धावसंख्येत भर पडतोय. अवंतर धावा 1 आणि धावफलकावर धावा या 7 पाहायला मिळतात. आमचे अनिलजी जाधव हे देखील मैदानाची पाहणी करत असताना त्यांच्या समवेत त्यांचे मित्र देखील आहेत, तथा प्रशांतजी कांबळे, रोशनजी कांबळे हे देखील मैदानाची पाहणी करत असताना यावेळचा चेंडू डिफेंड केला होता मिडऑफच्या क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी एक धाव नाही काढली, परंतु एक चांगला प्रयत्न पाहायला मिळालं. सेफ डिफेंड, कारण की चांगला चेंडू होता आणि चांगल्या चेंडूला सन्मान देणं हे तर एक मोठ्या फलंदाजाचं वैशिष्ट्य मानलं जातोय. पुन्हा एकदा विशाल ठाकूर. यावेळचा चेंडू निश्चितच ऑफस्टंप सोडून जाणारा चेंडू पंच मात्र आमच्याकडे वळतात आणि दर्शवतात व्हाईट बॉल. अवंतर धावसंख्येत भर पडतोय. 2 धावा अवंतर धावा ज्या वाईटच्या स्वरूपात आलेल्या तर धावफलकावर धावा 8 धावा. प्रसाद पाटील याच्याकडे मात्र आशाभूत नजरेनं संपूर्ण बेलपाडा संघ बघत असणार. संपूर्ण गाव प्रसाद पाटील याच्याकडे बघत असणार. खूप आशा असणार आहेत या फलंदाजाच्या माध्यमातून, कारण की एक मोठा फलंदाज, मोठं नाव, ज्याच्या नावाने हा बेलपाडा संघ ओळखला जातोय तो प्रसाद पाटील ऑन स्ट्राईक. 3 चेंडू आणि 8 धावा यावेळेस धावफलकावर पाहायला मिळतात. तब्बल धावसंख्येचा पाठलाग करायचे 78. यावेळचा चेंडू मॅन्डेटरी पॉवर प्लेचा ह्या षटक. फिल्डर मात्र नक्कीच मिड विकेटच्या क्षेत्रावरून लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी धावत येऊन त्या ठिकाणी चेंडू अडवला जातोय. तत्पूर्वी एक धाव पूर्ण. आमचे रोशनजी कांबळे यांचं देखील या ठिकाणी व्यासपीठावरती शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील मी आयोजकांना विनंती करतो की आपण रोशन कांबळे यांचं शाल, श्रीफल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं यथोचित मान सन्मान आणि स्वागत करायचं आहे. तत्पूर्वी आमचे अविनाशजी गव्हाणे रिक्षा चालक मालक संघटनेचे एक सदस्य, गावदेवी रिक्षा चालक मालक संघटनेचे सदस्य तथा शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेतृत्व अविनाशजी गव्हाणे यांचं देखील या ठिकाणी व्यासपीठावरती स्वागत करायचे. यावेळेस डावखुरी हाताचा फलंदाज, जबरदस्त फटका, हार्ट हिटर फटका, उत्तुंग षटकार. सर्वेश पाटील, जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. जबरदस्त फटका आडव्या बॅटने. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर विशाल ठाकूर. यावेळचा हा चेंडू सन्मान दिला होता. चेंडूला लोवर फुलटॉस चेंडू होता. सन्मान दिला चेंडूला. निर्धाव चेंडूची यावेळेस सांगता होते. पहिलं षटक यावेळेस संपुष्टात येतो. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या जातात 15 धावा, ज्याच्यामध्ये बघायला गेलं तर 2 व्हाईट चेंडू आले आणि 2 षटकार देखील आले. पाहायला गेलं तर जर बेलपाडा संघाची गोलंदाजी पाहायला गेले, बेलपाडा संघाची जर गोलंदाजी पाहिली तर पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या होत्या, जमवल्या होत्या आजिवली संघाने. मात्र यावेळेस अतिशय जबरदस्त ज्या पद्धतीने सुरुवात केली होती आजिवली संघाने त्याच पद्धतीने 1 धाव का कमी होईना, परंतु त्यांच्या पावलावर पाऊल ठेवतोय बेलपाडा संघ. आणि प्लस पॉईंट म्हटलं तर एकही विकेट गमावलेला नाहीये. अगदी सकाळच्या सत्रात आपण पहिलीच मॅच बोर्ले बनाम गिरवले या 2 संघामध्ये झाली होती. 29 धावांचं टार्गेट ठेवलं होतं.
29 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. गिरवले संघाने बोरले संघापुढे, परंतु अतिशय निर्णायक चेंडूपर्यंत ती मॅच आली होती, शेवटच्या ओव्हरपर्यंत. यावेळेस नवीन गोलंदाज अभिजित जाधव, आजिवली संघाचा स्विंग गोलंदाज या ठिकाणी वापरण्यात आलेल्या आजिवली संघाच्या माध्यमातून. नेहमीच आजिवली संघ म्हटलं तर एक जबरदस्त गोलंदाज आणि फलंदाजाचा भरणा या संघामध्ये. यावेळेस चेंडू वनबाऊ, चेंडू अडवला जाईल का, परंतु नाही. तौसिफ शेखला कुठेतरी निराशा या ठिकाणी हाती लागतोय. अडवण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू हाताला लागून सीमारेषेच्या बाहेर इथे येतोय चौकार. या चौकाराच्या मदतीने 19 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. बेलपाडा संघ, फलंदाज ऑन स्ट्राईक प्रसाद पाटील. यावेळचा चेंडू आडव्या बॅटने खेळून जातो लॉंग ऑनला क्षेत्रामध्ये. जबरदस्त फिल्डिंग यावेळेस पाहायला मिळाली. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक तेजस या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून यावेळेस धावा नक्कीच एक खर्च होणार. या एका धावेच्या मदतीने धावफलकावर धावा या पाहायला मिळतात 20 धावा. 20 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आपण या ठिकाणी व्यासपीठावरती पाहतोय आमच्या कोणगावची A1 जोडी म्हणून ज्यांना ओळखले जातात. पुन्हा एकदा हा चेंडू तो लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये, त्या ठिकाणी पुन्हा एकदा एक धाव निश्चित खर्च होणार. या एका धावेच्या मदतीने धावफलकावर धावा पाहायला मिळतात 21 धावा. एकही गडी न गमवता 21 धावा. त्याच दरम्यान आजिवली संघाचे एक मोठे सपोर्टर्स सन्माननीय मान्यवर किसनजी पारधी साहेब आजिवली तथा अमितजी गायकर साहेब हे विद्यमान सदस्य देखील आहेत या ग्रामपंचायतीचे. हे देखील आपल्या संघाला पाठबळ देण्यासाठी या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत. मी भूमी 11 चषक 2024 मध्ये साहेब आपल्या दोन्ही मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे. बोलू या मॅचकडे. शेवटचा चेंडू जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतोय. अभिजित जाधव याची पहिल्या चेंडूवर चौकाराने मार खाल्ल्यानंतर वापसी करून देतो आजिवली संघाला, कारण की टार्गेट आहे 78 धावांचं. असं असताना मात्र यावेळेस एक चांगलं षटक टाकणं फार गरजेचं असताना ते त्या षटकाकडे वाटचाल करतो अभिजित जाधव हा गोलंदाज. शेवटचा चेंडू होता आणि शेवटच्या चेंडूवर एक धाव खर्च केली. या एका धावेच्या मदतीने वैयक्तिक दुसऱ्या गोलंदाजीचा भार अभिजित जाधव या गोलंदाजाने स्वीकारला होता. कर्णधाराने त्याच्यावर सोपवला होता. त्याने 8 धावा खर्च केल्या आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात 23 धावा. तत्पूर्वी मी विनंती करतो आयोजकांना की व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय मान्यवर यांचं स्वागत या ठिकाणी करायचे. आमचे सन्माननीय मान्यवर गणेशजी गवळे साहेब, सन्माननीय मान्यवर गणेशजी गवळे साहेब यांचं व्यासपीठावरती स्वागत करायचं आहे. तिसरं षटक यावेळेस घेऊन येतो तेजस शेडगे. पहिला चेंडू यावेळेस निर्धाव पाहायला मिळतो तेजस शेडगे. दुसरा चेंडू सुद्धा निर्धाव पाहायला मिळतोय. तब्बल 78 धावांचा पाठलाग करत असताना धावफलकावर धावा अद्याप लगावल्या गेल्या 23 धावा. तथा मी विनंती करतो अमितजी मधुकर गायकर साहेब विद्यमान सदस्य ग्रामपंचायत कोण यांचं या ठिकाणी व्यासपीठावरती स्वागत करायचे. तथा मी विनंती करतो आमचे किसन
जी पारधी अजिवली, सन्माननीय मान्यवर किसनजी पारधी अजिवली यांचं देखील व्यासपीठ सांगुर्ली, माफ करा मित्रांनो, किसनजी पारधी साहेब सांगुर्ली यांचं देखील व्यासपीठावरती स्वागत करायचं आहे. आयोजकांना विनंती करतो की साहेबांचं या ठिकाणी स्वागत करून घ्यायचे. मी विनंती करतो, पहिल्या फेरीमध्ये ज्या संघाने विजय प्राप्त केला, जय हनुमान बोरले या संघाचा संघनायक आपण व्यासपीठावरती उपस्थित राहायचंय. बोरले संघाचा संघनायक आपण व्यासपीठावरती उपस्थित राहायचंय. या तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, यावेळेस 29 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत, परंतु शेवटच्या चेंडूवर धाव घेतली नाही. 29 धाववर धावफलक तिथेच स्थिरावतोय. अद्याप धावांचं डोंगर पार करायचंय बेलपाडा संघाला, परंतु या धावांचं डोंगर पार करत असताना धावा घेताना काही दिसत नाही. 29 धावा अद्याप धावफलकावर लगावल्या गेल्यात, म्हणजे येणारे 6 चेंडू आणि 49 धावांची गरज यावेळेस पाहायला मिळतोय. सहा चेंडू आणि 49 धावा. यावेळेचा चेंडू आडव्या बॅटने चेंडू खेळून काढला जातोय. चांगलं प्रयत्न क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. त्या ठिकाणी धाव घेतली नाही, परंतु चांगलं प्रयत्न. गोलंदाज, शेवटचा गोलंदाज सिराज शेख, बोरले संघाचा संघनायक आपण टॉससाठी अतिथी कक्षामध्ये यायचे, व्यासपीठावरती यायचे. तथा बोरले संघाचा संघनायक आपण व्यासपीठावरती यायचंय. आपण या ठिकाणी पाहतोय शेवटचं षटक या ठिकाणी चालू आहे. सिराज खान यावेळेस गोलंदाजी मार्कवर बेलपाडा संघाचा पहिला गडी या ठिकाणी गमवतोय. फलंदाज प्रसाद पाटील याच्या माध्यमातून बाद होणारा पहिला फलंदाज प्रसाद पाटील. चांगली झुंजार खेळी या ठिकाणी पाहायला मिळाली, परंतु या खेळीला नक्कीच महत्त्व आलं असतं जर धावाचं पाठलाग म्हणजे चेसिंग झालं असतं तर जबरदस्त वाटलं असतं, चांगलं वाटलं असतं. परंतु यावेळेस नैराश्य हाती लागतोय प्रसाद पाटील याच्या बॅटला. यावेळेचा हा चेंडू आडव्या बॅटने खेळून काढण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची यावेळेस सांगता होते. शेवटचे 2 चेंडू बाकी असतानाच धावफलकावर धावा पाहायला मिळतात. 35 धावा. येणारे 2 चेंडू आणि तब्बल अशक्य असं आव्हान आहे मात्र डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव पाहायला मिळतोय. या 1 धावेच्या मदतीने धावफलकावर धावा पाहायला मिळतात. 36 धावा. या इनिंग मधला शेवटचा चेंडू बाकी असणारे. मी व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर किसनजी पारधी साहेब सांगुर्ली गावचे एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून ज्यांची ओळख आहे, यांना विनंती करतो की आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. यावेळेचा हा चेंडू मात्र वाईट पाहायला मिळतोय. या वाईट माऱ्याने अवांतर धावसंख्येत निश्चित भर पडणार, परंतु संघाच्या धावफलकावर धाव 1 ने वाढणार. 37 धावा. यावेळेचा चेंडू डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. आमचे कोणगावचे प्रतिष्ठित नागरिक रघुनाथजी म्हात्रे साहेब, रघुनाथजी चांगा म्हात्रे साहेब यांचं देखील व्यासपीठावरती स्वागत होत आहे, त्याचा देखील त्यांनी स्वीकार करायचा आहे. मी विनंती करतो अजिवली संघाचा संघनायक आणि बोरले संघाचा संघनायक आपण टॉससाठी कॉम्बॉक्समध्ये यायचं आहे आणि दोन्ही टीमने सेकंड करायचे. मित्रांनो, आपलं हे क्रिकेट म्हटलं तर एक मैत्रीपूर्ण खेळ या ठिकाणी पाहायला निश्चित मिळतोय, परंतु हे मैत्रीपूर्ण खेळाचं एक निदर्शन या ठिकाणी सर्व प्रेक्षकांना, मान्यवरांना